Hello students, we are studying 8th chapter pollution. या प्रकरणाची सुरुवात आपण याआधी केलेली आहे आणि या प्रकरणामध्ये एअर पोल्यूशन संदर्भातला भाग आपण अभ्यासलेला आहे आणि जो भाग मी तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायला सांगितलेला होता तो तुम्ही लिहिलेला असेलच. यानंतर आपण पाहणार आहोत की हा जो भाग आहे एअर पोल्यूशन नंतर आपण पाहणार आहोत वॉटर पोल्यूशन. दुसरा भाग या प्रकरणामधला वॉटर पोल्यूशन, ज्यामध्ये आपल्याला वॉटर पोल्यूशन म्हणजे काय ते या ठिकाणी दिसत आहेत की वॉटर इज सेड टू बी पोल्युटेड व्हेन इट बिकम्स अनक्लीन अँड पॉयझनस ड्यू टू द मिक्सिंग ऑफ नॅचरल अँड आर्टिफिशियल अनवॉन्टेड मटेरियल. When it becomes harmful to the living organisms due to the decreased oxygen content, when epidemic diseases are spread through the water. म्हणजे या ठिकाणी आपल्याला वॉटर पोल्युटेड होतं तर ते कशामुळं होतं हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की, आणि याची डेफिनेशन पण सुद्धा आपल्या लक्षात येते की वॉटर पोल्यूशन म्हणजे काय, तर वॉटर पोल्यूशन इज द unclean and poisonous water which is due to the mixing of the natural and artificial unwanted material. अशी डेफिनेशन तुम्ही लिहू शकता. त्यानंतर इथे आपल्याला म्हटलेलं आहे की फ्रेश वॉटर और मराईन वॉटर पोल्यूशन इन्क्लूड्स द फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल चेंजेस. आता वॉटर पोल्यूशन म्हटलं तर वॉटर प्रामुख्यानं दोन प्रकारचं आपण मानतो, एक तर फ्रेश वॉटर आणि दुसरं मराईन वॉटर. फ्रेश वॉटर म्हणजे गोडं पाणी, जे तळ्यांमध्ये असतं, नदीमध्ये असते, हे सगळं गोडं पाणी. आणि जे समुद्रामध्ये खारं पाणी असतं त्याला आपण म्हणतो मराईन वॉटर. मग जर आपण वॉटर पोल्यूशनचा विचार करतो आहोत तर दोनही प्रकारचं पाणी, फ्रेश वॉटर आणि मराईन वॉटर, दोनही प्रकारचं वॉटर हे पोल्युटेड होतं. तर ते होण्यामागचे जे कारण आहेत की फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल चेंजेस ते आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत की पोल्युटंट्स प्रामुख्यानं, जसं आपण एअरचे पोल्युटंट्स पाहिले होते SO2, CO2 वगैरे, त्याच पद्धतीने पाणी कशामुळं प्रदूषित होतं, कुठले कंटेंट्स हे रिस्पॉन्सिबल असतात त्याला आपण पोल्युटंट्स म्हणतो. आणि वॉटर पोल्युशनच्या संदर्भात पोल्युटंट्स हे तीन प्रकारचे आहेत: बायोलॉजिकल पोल्युटंट्स, इनऑर्गॅनिक पोल्युटंट्स अँड ऑर्गॅनिक पोल्युटंट्स. ज्यामध्ये बायोलॉजिकल पोल्युटंट्स शब्दावरूनच लक्षात येतं. बायोलॉजिकल म्हणजे ज्याला आपण म्हणू की सजीव असणारे जे पोल्युटंट्स आहेत, असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात की जे पाणी हे खराब करतात, कंटॅमिनेटेड करतात. जसं वॉटर डज नॉट रिमेन पोटेबल ड्यू टू अल्गी, बॅक्टेरिया, व्हायरसेस, पॅरासाइट्स. आले की नाही लक्षात? म्हणजे बायोलॉजिकल पोल्युटंट्स म्हणजे पाणी पिण्यायोग्य नसणे. पोटेबलचा अर्थ होतो पिण्यायोग्य असणे, ठीक आहे. मात्र इथे आपल्याला म्हटलेलं आहे की वॉटर डज नॉट रिमेन पोटेबल म्हणजे पाणी हे पिण्यायोग्य नसते. या मागचं कारण की त्यामध्ये अल्गी, बॅक्टेरिया, व्हायरसेस, पॅरासाइट्स हे त्यामध्ये ग्रो होतात आणि त्यामुळे ते पाणी आपण दूषित मानतो. हे सगळे जे आहेत अल्गी, बॅक्टेरिया, व्हायरसेस, पॅरासाइट्स, हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. आणि ते जर पाण्यामध्ये असले, हे बायोलॉजिकल पोल्युटंट्स जर पाण्यामध्ये असले तर पाणी हे कंटॅमिनेटेड होतं, ज्यामुळं डिसीज स्प्रेड होतात. इथे म्हटलेलं आहे की डिसीजेस आर स्प्रेड ड्यू टू बायोलॉजिकल पोल्युशन. म्हणजे जर समजा सजीवांमुळं, मायक्रो ऑर्गॅनिझममुळं जर पाणी प्रदूषित होत असेल तर त्यामुळं डिसीज स्प्रेड होतात, बरेच रोग होतात. त्यानंतर इनऑर्गॅनिक पोल्युटंट्स, सस्पेंडेड पार्टिकल्स लाईक फाईन सँड्स, डस्ट, सॉईल, प्रिसिपिटेट्स ऑफ द साल्ट, कंपाऊंड्स ऑफ द आर्सेनिक, कॅडमियम, लीड, मर्क्युरी अँड ट्रेसेस ऑफ द रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल. हे सगळे आहेत इनऑर्गॅनिक पोल्युटंट्स. म्हणजे ज्यामध्ये फाईन सँड म्हणजे
रेती आहेत, धूळ आहेत, सॉईल आहेत, माती, प्रिसिपिटेट्स ऑफ द साल्ट, याचा अंश, मिठाचा अंश, कंपाऊंड्स ऑफ द आर्सेनिक, कॅडमियम, लीड, मर्क्युरी, हे सगळे काय आहेत? आर्सेनिक, कॅडमियम, लीड, मर्क्युरी हे सगळे एलिमेंट्स आहेत. आणि हे एलिमेंट्स हे आपण असं म्हणू की जास्त धोकादायक असतात आणि त्यापासून तयार झालेले कंपाऊंड्स हे पाणी प्रदूषित करत असतात. पुढले आहेत ऑर्गॅनिक पोल्युटंट्स, ज्यामध्ये विडीसाइड्स आहेत, इन्सेक्टिसाइड्स आहेत, फर्टिलायझर्स आहेत, सिवेज, इंडस्ट्रीयल इफ्लुएंट्स, हे सगळे ऑर्गॅनिक पोल्युटंट्स आहेत. मग आता इनऑर्गॅनिक पोल्युटंट्स आणि ऑर्गॅनिक पोल्युटंट्समध्ये काय फरक आहे? तर इनऑर्गॅनिक पोल्युटंट्समध्ये जर आपण पाहिलं तर काही असे एलिमेंट्स आहेत, आणि ऑर्गॅनिक पोल्युटंट्समध्ये कार्बन, हायड्रोजन यांच्यापासून तयार झालेले जे काही कंपाऊंड्स आहेत, विडीसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स, फर्टिलायझर्स, हे सर्व काही ऑर्गॅनिक पोल्युटंट्स आहेत. तर हे तीनही घटक जबाबदार आहेत पाण्याच्या पोल्युशनसाठी. त्यानंतर आपल्याला इथे एक प्रश्न विचारलेला आहे, डू यू नो लार्ज नंबर ऑफ टॅनिंग सेंटर्स. टॅनिंग सेंटर्स आर प्रेझेंट इन तामिळनाडू. वेस्ट वॉटर फ्रॉम दोज सेंटर्स इज रिलीज्ड इन टू द पलार रिव्हर. आता हे टॅनिंग सेंटर्स म्हणजे काय की ज्यामध्ये जनावरांचं चामडं काढलं जातं, कातडं काढलं जातं. ज्या ठिकाणी जनावरांचं कातडं काढलं जातं, मेलेल्या जीवांचं कातडं काढलं जातं, त्यांना टॅनिंग सेंटर्स म्हटलं जातं. आणि हे टॅनिंग सेंटर्स तामिळनाडूमध्ये प्रामुख्यानं पलार नदीच्या काठावरती आहेत. मग काय होतं की त्या टॅनिंग सेंटर्समधून ते कातडं काढलं की मग उरलेला जो त्या उरलेला ऑर्गॅनिझमचे जे बॉडीज आहेत ते सगळे त्या पाण्यामध्ये सोडून दिले जातात आणि त्यामुळं ते पाणी प्रदूषित होतं. आणि म्हणून त्या पलार रिव्हरला पझार रिव्हर असं सुद्धा म्हटलं जातं. पझारचा अर्थ होतो गटर. तर गटर रिव्हर म्हणून त्या पलार रिव्हरला ओळखलं जातं. तामिळनाडूमधलं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. त्यानंतर रिझन्स ऑफ द वॉटर पोल्युशन. पाण्याचं प्रदूषण होण्यामागचे काय कारण आहेत? जसं आपण एअर पोल्युशनचे सुद्धा रिझन पाहिले होते, नॅचरल आणि मॅनमेड, तसेच इथे आपल्याला पाण्याच्या संदर्भात सुद्धा दिसतात. तर ॲक्वॅटिक वीड्स म्हणजे पाण्यामध्ये वाढणारी जी तणं आहेत त्यामुळं सुद्धा पाण्याचं प्रदूषण होतं. त्यामध्ये आपण आता सुरुवातीला नॅचरल रिझन्स पाहू, नैसर्गिक कारणामुळं पाणी कसं प्रदूषित होतं. तर ॲक्वॅटिक वीड्स, पाण्यामध्ये काही तण वाढतं ज्यामुळं पाण्याचं प्रदूषण होतं. त्यामुळं काय होतं तर डिप्लेशन इन द O2 लेव्हल. लक्षात घ्या, पाण्यामध्ये ऑक्सिजनची लेव्हल जर कमी झाली तर त्या पाण्यामधले जीव हे जिवंत राहू शकत नाहीत, ते मरतात. त्यामुळं O2ची लेव्हल, ऑक्सिजनची लेव्हल ही चांगली असणं पाण्यामध्ये हे पाण्यामध्ये जगणाऱ्या सजीवांसाठी आवश्यक असतं. तर हे ॲक्वॅटिक वीड्स जे आहेत, पाण्यातील जे तण आहेत, हे ऑक्सिजनची लेव्हल कमी करतात पाण्यामधली. चेंजेस इन द नॅचरल क्वालिटी ऑफ द वॉटर, आणि पाण्याची जे नैसर्गिक जे गुणवत्ता आहे ती कमी करण्याचं काम ॲक्वॅटिक वीड्स करतं. डिकम्पोजिंग मॅटर, जर काही सडणारे पदार्थ वगैरे टाकले तर त्यामुळं सुद्धा पाणी प्रदूषित होतं. डिकम्पोजिंग बॉडीज ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता हे नॅचरली सुद्धा पडू शकतात पाण्यामध्ये. एखादं तळं आहे, तळ्याच्या बाजूचे प्लांट्स जर त्या पाण्यामध्ये पडले किंवा काही ॲनिमल्सच्या डेड बॉडीज त्यामध्ये असल्या किंवा काही ॲनिमल्स पाण्यामध्येच मरण पावले तर त्यामुळं ते पाणी डिकम्पोज होतं, खराब व्हायला लागतं. मड स्लज, रिव्हर करंट अँड इट्स डायव्हर्शन. आता आपल्याला हे माहिती आहेत की जेव्हा नदींचं पाणी हे वाहत असतं तर नदी बरेचदा आपली दिशा बदलवते आणि त्यामुळं काय होतं की मड तयार होतो, म्हणजे ज्याला आपण म्हणतो चिखल तयार होतो, त्यामुळं सुद्धा पाण्याचं प्रदूषण होतं. सॉईल इरोजन, ज्याला आपण म्हणतो जमिनीची जर धूप झाली, म्हणजे जमिनीवरचे
जर समजा मातीचे कण हे पाण्यामध्ये जर आले तर त्यामुळं सुद्धा पाण्याचं प्रदूषण होतं. मेनी बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स आर ॲडेड टू द वॉटर ड्यू टू द सॉईल इरोजन. पुढं म्हटलं आहे मायक्रोब्स लाईक फंजाय अँड बॅक्टेरिया आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द वॉटर पोल्युशन. अल्गी एक्सेसिव्ह अल्गल ग्रोथ पोल्युट्स द वॉटर. जर जास्त प्रमाणात अल्गी वाढली पाण्यामध्ये तर त्यामुळं सुद्धा पाणी प्रदूषित होतं. निमॅटोड्स सॉईल निमॅटोड्स फ्लो इन विथ रेन वॉटर. निमॅटोड्स म्हणजे प्रामुख्यानं अळ्या आपण म्हणू, कृमी. जमिनीमधल्या अळ्या ह्या पाण्यामध्ये वाहत जातात. पाऊस वगैरे आला तर त्या पावसासोबत त्या जमिनीमधल्या अळ्या पाण्यामध्ये जातात आणि मग पावसासोबतच्या त्या अळ्या पाण्यामधून झऱ्यांमधून तळ्यामध्ये जातात आणि त्या तळ्यामधलं पाणी हे खराब करतात. हे सगळे आपण नॅचरल रिझन्स पाहिले वॉटर पोल्युशनचे. इकडे मॅनमेड रिझन्स दिलेले आहेत. डोमेस्टिक सिवेज. डोमेस्टिक सिवेज फ्रॉम द विलेजेस अँड सिटीज इज डिस्पोज्ड ऑफ इन रिव्हर वॉटर. हे तुम्हाला माहिती आहेत की शहरामधली आणि ग्रामीण भागामधलं जे सिवेज वॉटर आहेत, सांडपाणी जे आहेत, त्यामुळं नद्यांचं पाणी हे खराब होतं. इंडस्ट्रीयल इफ्लुएंट्स, ज्याला आपण म्हणू की उद्योगांमधले प्रवाह जे आहेत, उद्योगांमधले जे दूषित पाणी जे आहेत त्यामुळं सुद्धा पाण्याचं प्रदूषण होतं. व्हेरियस पिगमेंट्स, ब्लिचिंग केमिकल्स, लिदर पीसेस, फायबर्स, मर्क्युरी, लीड एक्सेट्रा आर द रिलीज इन टू द वॉटर. आता जेव्हा उद्योगामधला सांडपाणी हे नद्यांमध्ये जातं तर त्यामध्ये प्रामुख्यानं बरेच पिगमेंट्स असतात, बरेच ब्लिचिंग केमिकल्स म्हणजे धुण्याचे जे केमिकल्स असतात ते असतात. लेदर पीसेस, प्रामुख्यानं काही लेदर पीसेस म्हणजे चामडं कातडं ज्याला आपण म्हणतो त्याचे जर काही तुकडे असले तर त्यामुळं सुद्धा पाणी प्रदूषित होतं. फायबर्स जर असले तर त्यामुळं सुद्धा पाणी प्रदूषित होतं. आणि काही एलिमेंट्स जे आहेत मर्क्युरी, लीड वगैरे हे जर पाण्यामध्ये मिसळले तर त्यामुळं सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणावर खराब होतं. ऑइल स्पिलेज म्हणजे तेल गळती, जे प्रामुख्यानं ट्रान्सपोर्टेशनच्या वेळेस समुद्रामध्ये होते. जर एखादा जहाज की ज्यामधून तेल वाहून नेणं सुरू आहेत तर अशा वेळेस जर ते तेल त्या जहाजामधून पाण्यामध्ये पडलं तर सगळं पाण्यावरती त्याचं एक तवंग तयार होतो, एक लेअर तयार होते आणि त्यामुळं पाणी हे प्रदूषित होतं. व्हाईल ट्रान्सपोर्टेशन, क्लिनिंग ऑफ द टँकर्स, ऑइल स्पिल्स इन टू वॉटर. क्लिनिंग ऑफ द टँकर्स धुत असताना सुद्धा पाणी त्यामध्ये प्रामुख्यानं जे ऑइलचे जे टँकर्स असतात ते धुवत असताना त्यामधलं जे तेल आहे ते सगळं पाण्यामध्ये मिसळतं. ॲक्सिडेंटच्या वेळेससुद्धा जर एखादा ॲक्सिडेंट झाला, खनिज तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजाचा जर ॲक्सिडेंट झाला तर त्यामुळं सुद्धा मोठ्या प्रमाणावर तेल जे आहेत हे पाण्यावर तरंगतं. यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. नायट्रोजन, पोटॅशियम अँड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम कंटेनिंग केमिकल फर्टिलायझर्स, NPK. हे जे केमिकल फर्टिलायझर्स आहेत, पेस्टिसाइड्स लाईक एंड्रीन, क्लोरीन, कार्बोनेट कंटेनिंग द पेस्टिसाइड्स फ्लो अँड मिक्स विथ द वॉटर. ह्या पेस्टिसाइड्स फर्टिलायझरमुळं सुद्धा पाण्याचं प्रदूषण होतं. अदर रिझन्स, डिस्पोजल्स ऑफ द ह्युमन वेस्ट. मानवी जे विष्ठा आहेत ती पाण्यात मिसळल्यामुळं पाण्याचं प्रदूषण होतं. वॉशिंग ऑफ द क्लॉथ, कपडे धुण्यामुळं सुद्धा पाण्याचं प्रदूषण होतं. डिकम्पोजिंग हेम्प अँड फ्लॅक्स इन वॉटर. पाण्यामध्ये जर काही पदार्थ सडवले, जसं आपल्याला माहिती आहे की जर काही विशिष्ट प्रकारचे पापड घरी तयार करायचे असले तर गहू सडवावा लागतो पाण्यामध्ये, बरोबर आहे. आणि मग त्यापासून पापड तयार केले जातात, ज्याला आपण चिकाचे पापड म्हणतो, हे सर्वांना माहिती असेल. तर अशासारखे बरेच पदार्थ हे पाण्यामध्ये, आंबाडी वगैरे असे पदार्थ पाण्यामध्ये सडवले जातात आणि त्यामुळं सुद्धा पाणी प्रदूषित होतं. डिस्पोजल ऑफ ॲशेस. राख जी आहेत, आपल्याला माहिती आहेत की जर कुठे मरण झालं तर त्याचं नंतर राख जी आहेत म्हणजे त्या बॉडीची जी राख आहेत ती राख सुद्धा पाण्यामध्ये मिसळवली जाते, त्यामुळं पाण्याचं प्रदूषण होतं.
फ्लोरल ऑफरिंग टू द गॉड. आणि आपल्याला माहिती आहेत की काही तीर्थक्षेत्रावरती नदीच्या पाण्यामध्ये फुलं वाहले जातात. फ्लोरल ऑफरिंग टू द गॉड. ठीक आहे, यामुळं सुद्धा पाण्याचं प्रदूषण होतं. वॉटर फ्रॉम द थर्मल पॉवर प्लांट. जर काही औष्णिक विद्युत केंद्रामधून जे पाण्यामध्ये औष्णिक विद्युत केंद्रामधलं जे गरम पाणी असतं ते तळ्यामध्ये सोडल्यामुळं सुद्धा पाण्याचं प्रदूषण होतं. असे हे मॅनमेड रिझनसुद्धा आपण पाहिलेले आहेत. इथे पुढे म्हटलेले आहेत की इफेक्ट्स ऑफ द वॉटर पोल्युशन. मग आता ह्या वॉटर पोल्युशनचे परिणाम काय होतात, माणसावर काय परिणाम होतात, इफेक्ट्स ऑन इकोसिस्टीमवर काय परिणाम होतात आणि अदर इफेक्ट्स हे आपल्याला पाहायचं आहे. तर यामध्ये इफेक्ट्स ऑन ह्युमन बिईंग, माणसावर काय परिणाम होतात पाण्याच्या प्रदूषणाचे. तर डिसीजेस लाईक हिपॅटायटिस, टायफॉईड, डिसीजेस ऑफ स्किन अँड एलिमेंटरी कॅनल, हे रोग प्रामुख्यानं माणसाला होतात. हिपॅटायटिस, कावीळ, टायफॉईड म्हणजे विषम ज्वर, हे आपण अगदी सुरुवातीला अभ्यासलेलं आहेत. डिसीजेस ऑफ द स्किन अँड एलिमेंटरी कॅनल, त्वचेचे रोग आणि घशाचे रोग हे प्रामुख्यानं पाणी प्रदूषित असल्यामुळं होतात. एलिमेंट्स ऑफ द लिव्हर, किडनीज, ब्रेन, डिफॉर्मिटीज इन बोन्स अँड हायपरटेन्शन, हेही पाण्यामुळं होतं. एलिमेंट्स म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू की विकार, लिव्हरचे विकार आहेत, किडनीचे विकार आहेत, डोक्याचे विकार आहेत, हे यामुळं होतात. डिफॉर्मिटीज इन बोन्स म्हणजे हाडं हे कमजोर होतात. हायपरटेन्शन, अति तणाव येतो जर प्रदूषित पाणी पिल्यानं. असे आपल्याला नवीन नवीन रिझन कळतात. इफेक्ट्स ऑफ इकोसिस्टीम, इफेक्ट्स ऑन इकोसिस्टीम, या पर्यावरणावरती किंवा निसर्गावरती याचा काय परिणाम होतो. ज्या बऱ्याच सिस्टीम्स कार्यरत असतात, बऱ्याच फूड चेन्स ह्या कार्यरत असतात निसर्गामध्ये, त्यावरती काय परिणाम होतो. तर रिटार्डेड प्लांट ग्रोथ म्हणजे वनस्पतींची वाढ ही खुंटते, म्हणजे चांगली वाढ होत नाही. लॉस ऑफ प्लांट स्पीसीज, बऱ्याच ज्या व्हेरायटी आहेत वेगवेगळ्या स्पीसीज त्या संपुष्टात येतात. इन्क्रीज इन द साल्ट कंटेंट ऑफ वॉटर, पाण्यामध्ये मिठाचं प्रमाण वाढतं. डिक्रीज डिझॉल्व्ड ऑक्सिजन लेवल, पाण्यामध्ये जे ऑक्सिजनची लेवल आहे ती कमी होते. डिस्टर्बन्स इन ॲक्वॅटिक इकोसिस्टीम, इकोसिस्टीम ही डिस्टर्ब होते. डेथ ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल्स, ॲक्वॅटिक ॲनिमल्सचं म्हणजे फिशेस वगैरे आहेत किंवा पाण्यामधले जे जीव आहेत ते मरतात. ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑन सी बर्ड्स, समुद्रामधले जे पक्षी आहेत यावरती सुद्धा त्याचा चुकीचा परिणाम होतो. अदर इफेक्ट्स, चेंज इन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द वॉटर, पाण्याच्या प्रॉपर्टीज, पाण्याचे गुणधर्मसुद्धा बदलतात. फिजिकली प्रॉपर्टीज बदलतात पाण्याच्या आणि केमिकल प्रॉपर्टीजसुद्धा बदलतात जर पाणी प्रदूषित असेल तर. चेंजेस इन द नॅचरल कलर अँड टेस्ट, पाण्याची जी नैसर्गिक रंग आहेत आणि जी त्याची चव आहेत पाण्याची ती सुद्धा बिघडते पाणी प्रदूषित झाल्यामुळं. युजफुल ॲक्वॅटिक फौना इज डिस्ट्रॉईड, काही उपयोगी असे जे जीव असतात पाण्यामधले तर ते डिस्ट्रॉय होतात. सॉईल फर्टिलिटी इज अफेक्टेड, पाणी जर प्रदूषित असेल तर जमिनीचं सुद्धा, मातीचं सुद्धा प्रदूषण होतं. टॉक्झिक मटेरियल्स आर ॲडेड टू क्रॉप, पिकांमध्ये काही टॉक्झिक मटेरियल्स हे ॲड होत जातात. सिंपल आहेत ना, जर आपण दूषित पाणी पिलो तर आपल्या शरीरामध्ये दूषित पदार्थ जमा होईल. वनस्पतीला जर दूषित पाणी मिळालं, पिकांना जर दूषित पाणी मिळालं तर त्यांच्यामध्ये सुद्धा असे काही टॉक्झिक मटेरियल जे आहेत, विषारी पदार्थ आहेत ते ॲड होत जातात. असे चुकीचे परिणाम पाण्यामुळे होतात, हे आपण या ठिकाणी पाहिलं. या ठिकाणी आपलं वॉटर पोल्युशनसुद्धा आटोपलं. सॉईल पोल्युशन, तर सॉईल पोल्युशन हा एक भाग आपल्याला पाहायचा आहे की आउट ऑफ द टोटल लँड एरिया ऑफ द सॉईल, some is covered by the ice, some is desert, whereas some is occupied by the mountain and hills. बरोबर आहे. जे काही जमीन आहेत त्यामधली बरीच जमीन ही दुर्गम आहेत, काही बर्फाने आच्छादलेली आहेत, काही वाळवंटी प्रदेशामध्ये आहेत. थोडीफार जमीन आपल्याला उपलब्ध मिळते. व्हेरी लेस एरिया ऑफ द लँड इज अवेलेबल फॉर द ह्युमन यूज, माणसाच्या उपयोगासाठी बरीच कमी
जमीन आपल्याला वापरासाठी मिळते. सॉईल इज सेड टू बी पोल्युटेड, म्हणजे सॉईल पोल्युशन कशाला म्हणायचं, तर सॉईल इज सेड टू बी पोल्युटेड व्हेन देर आर चेंजेस इन द फिजिकल, बायोलॉजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड इट्स फर्टिलिटी डिक्रीजेस ड्यू टू आयदर नॅचरल ऑर मॅनमेड रिझन्स. म्हणजे नैसर्गिक म्हणा किंवा मानवनिर्मित काही कारणांमुळं जमिनीची जर फर्टिलिटी कमी होत असेल आणि जमिनीचे काही बायोलॉजिकल केमिकल जर प्रॉपर्टीज बदलत असतील तर लक्षात घ्यायचं की जमीन ही प्रदूषित झालेली आहेत. आणि हीच डेफिनेशन आहेत सॉईल पोल्युशनची. त्यानंतर इथे आपल्याला लक्षात येतं इफेक्ट्स ऑफ द सॉईल पोल्युशन. जर जमीन प्रदूषित झाली तर काय होते, सॉईल फर्टिलिटी डिक्रीजेस ड्यू टू द मिक्सिंग ऑफ द सॉल्टी ॲसिड वॉटर फ्रॉम इंडस्ट्री. ॲसिडिक वॉटर जर समजा जमिनीमध्ये ॲड झालं असेल, ॲसिडिक वॉटर जर जमिनीमध्ये ॲड झालेलं असेल तर त्यामुळं सॉईल फर्टिलिटी ही कमी होते, जमिनीची सुपीकता कमी होते. आणि हे ॲसिडिक वॉटर येतं कुठून, तर हे येतं इंडस्ट्रीजमधून. रेडिओ ॲक्टिव्ह अँड अदर पोल्युटंट्स एंटर अँड पास थ्रू द फूड चेन लाईक सॉईल, क्रॉप, वॉटर अँड ह्युमन बॉडी. लक्षात घ्या, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स जे आहेत थोरियम, प्लुटोनियम, युरेनियम सारखे, हे जर जमिनीमध्ये ॲड झाले तर ते जमिनीमधून क्रॉपमध्ये जातात, क्रॉपमधून पाण्यामध्ये, ह्युमन बॉडीमध्ये सुद्धा येतात आणि त्यामुळं त्याचे अतिशय चुकीचे परिणाम हे होत असतात. प्रॉब्लेम ऑफ द वॉटर पोल्युशन इन्क्रीजेस ड्यू टू सॉईल पोल्युशन. सॉईल पोल्युशनमुळं वॉटर पोल्युशन होतं, साहजिक आहेत. टॉक्झिक सबस्टन्सेस लीच इन टू वॉटर. टॉक्झिक सबस्टन्स हे पाण्यामध्ये सोडले जातात, म्हणजे पाण्यातून हे जमिनीमध्ये सोडले जातात. सिमिलरली द डिसीजेस स्प्रेड थ्रू द व्हेरियस पॅथोजन्स. जे पॅथोजन्स आहेत, डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत, त्यामुळे सुद्धा सॉईल पोल्युशन होतं. इथे रिलेशनशिप ऑफ द सॉईल पोल्युशन विथ एअर अँड वॉटर पोल्युशन, यांचा काय संबंध आहे? सॉईल पोल्युशनचा एअर पोल्युशनसोबत काय संबंध आहेत आणि वॉटर पोल्युशनसोबत काय संबंध आहे? इथे 3 उदाहरणं आपल्याला दिलेले आहेत. एक एक आपण पाहू. जर पहा, इफ वेट वेस्ट इज डम्प ॲट रॉंग प्लेसेस इन्स्टेड ऑफ द कंपोस्टिंग. म्हणजे कंपोस्टिंग करण्याच्या ऐवजी जर समजा वेट वेस्ट जे आहेत, ओला कचरा जो आहे, हा ओला कचऱ्याचं कंपोस्टिंग करण्याच्या ऐवजी जर तो रॉंग प्लेसेस म्हणजे कुठेही जर तो टाकून दिला तर त्यामुळं पॅथोजन्स ग्रो काय होतात की जे डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते वाढतात. व्हिच आर देन मिक्स विथ वॉटर. नंतर म्हणजे सॉईलमधला वेट वेस्टमधला पॅथोजन्स हे पाण्यामध्ये सुद्धा येतात आणि त्यामुळं पाण्याचं प्रदूषण होतं. तसंच इन्सेक्टिसाइड्स, केमिकल फर्टिलायझर्स, विडीसाइड्स जे आहेत, जे शेतामध्ये प्रामुख्यानं वापरले जातात, यामुळं त्याचा जर एक्सेसिव्ह जर वापर केला तर पाण्याचं आपलं जमिनीचं तर प्रदूषण होतंच, मात्र त्याचं एक्सेसिव्ह जर स्प्रेड झालं तर एअरसुद्धा पोल्युटेड होते आणि फर्टिलायझरमुळं, केमिकल फर्टिलायझरमुळं, एक्सेसिव्ह केमिकल फर्टिलायझरमुळं पाण्याचं सुद्धा प्रदूषण होते. म्हणजे आपण पहिल्यांदा पाहिलं वेट वेस्ट, ओला कचरा. नंतर पाहिलं आपण की ओल्या कचऱ्यामुळं पाण्याचं आणि सॉईलचं प्रदूषण होतं. ओल्या कचऱ्यामुळं पाण्याचं आणि जमिनीचं जसं प्रदूषण होतं तसंच इन्सेक्टिसाइड, केमिकल फर्टिलायझर, विडीसाइड्स याचा जर अतिरिक्त वापर केला तर पाण्याचं, जमिनीचं आणि एअरचं सुद्धा पोल्युशन होतं. त्याचप्रमाणे सॉईल पोल्युशन ऑकर्स ड्यू टू मिक्सिंग ऑफ द ह्युमन वेस्ट, बर्ड्स अँड ॲनिमल वेस्ट. पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या आणि मानवाच्या विष्ठेमुळं सुद्धा पाण्याचंही प्रदूषण होतं. एअरचं प्रदूषण कसं होईल तर त्यामधून जे
स्टिंकिंग गॅसेस रिलीज होतात, म्हणजे दुर्गंध जो पसरतो, दुर्गंधी जो वायू निघतो, त्यामुळं एअर पोल्युशन होतं आणि पाण्याचंही प्रदूषण होतं, सॉईलचंही प्रदूषण होतं. इथे आपल्याला पोल्युशन प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल, प्रदूषण होऊ नये, मग ते एअर पोल्युशन असो, वॉटर पोल्युशन असो, सॉईल पोल्युशन असो किंवा साऊंड पोल्युशन असो, तर ते होऊ नये म्हणून काही शासनाचे नियम आहेत, त्या संदर्भातली इथे माहिती दिलेली आहे. वॉटर पोल्युशन अँड प्रिव्हेन्शन ॲक्ट 1974, एअर पोल्युशन अँड प्रिव्हेन्शन ॲक्ट 1981, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट 1986, असे ॲक्ट या ठिकाणी दिलेले आहेत. आणि हे सर्व ॲक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटने तयार केलेले असतात, केंद्र सरकारने. नंतर ते स्टेट गव्हर्नमेंट जे आहेत, राज्य सरकार, यांनी सुद्धा ते पारित केलेले असतात, त्यांनी तयार केलेले असतात. आणि नंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी तयार केलेले हे कायदे डिस्ट्रिक्ट लेव्हलवरती महानगरपालिका आहेत, ज्याला आपण म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणतो, नगरपालिका आहेत तालुक्याच्या ठिकाणी, ज्याला आपण म्युन्सिपाल्टीज म्हणतो, पंचायत समिती, ग्रामपंचायत, यांना त्या फॉलो कराव्या लागतात. हे जे ॲक्ट्स आहेत आपण पाहिले आहेत, नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3चे ॲक्ट: वॉटर पोल्युशन अँड प्रिव्हेन्शन ॲक्ट 1974, एअर पोल्युशन अँड प्रिव्हेन्शन ॲक्ट 1981 अँड एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट 1986. हे जे ॲक्ट आहेत हे सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटने तयार केलेले असतात आणि त्यांच्या दिशानिर्देशानुसार ते महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती यांना ते फॉलो करावे लागतात. ठीक आहे, या ठिकाणी हे प्रकरण आपलं आटोपलं आहे. यामध्ये तुम्हाला डेफिनेशन्स आणि रिझन्स, त्याचे इफेक्ट्स, हे अगदी थोडक्यामध्ये ज्या पद्धतीनं आपण एअर पोल्युशन संदर्भातलं लिहिलेलं आहे, तसंच वॉटर पोल्युशन आणि सॉईल पोल्युशनच्या संदर्भातली सुद्धा थोडक्यात माहिती तुमच्या नोटबुकमध्ये लिहायची. आणि त्यानंतर हा जो एक्झरसाईज आहे, हा एक्झरसाईज सोडून घ्यायचा आणि या ठिकाणी हे आपलं प्रकरण संपतं. काही अडचणी असल्या तर मला विचारायच्या आहे.